क्रमांक 144, योहानाचं शुभवर्तमान अध्याय 11 वचन 25 मी वाचतो. सर्वांनी लक्ष द्या. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. पुनरुत्थान म्हणजे पुनर्जीवित करणे, पुनरुत्थान म्हणजे पुनर्संचयित करणे. येशू म्हणत आहे की तो मीच आहे. येशूचे स्वतःचे शब्द या जगाच्या उभ्या इतिहासामध्ये जर स्वतःला कोणी पुनरुत्थान म्हटलेलं आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त यांनीच म्हटलेलं आहे. उभ्या जगामध्ये याची नोंद आहे की पुनरुत्थान हा शब्द केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्तासाठीच वापरला जातो. आजकाल मोबाईल जास्त वापरला जातो. गुगलवरती सर्च करा पुनरुत्थान, तुम्हाला पुढे नाव दिसेल येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान. तुम्ही डिक्शनरीमध्ये पहा पुनरुत्थान कोणाविषयी लिहिलं आहे तर लिहिलेलं आहे येशूचे पुनरुत्थान. जर पुनरुत्थान कोण आहे तर तो येशूच आहे. पुनर्जीवित करण्याचं सामर्थ्य कोण बाळगतं तर तो येशूच आहे. पुनर्संचयित करण्याचं सामर्थ्य कोण बाळगतं तर तो येशूच आहे. आणि स्वतः तुमचा आणि माझा मालक या पृथ्वीवरती होता. त्याचे शब्द आहेत, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. होय, तो पुनरुत्थान आहे. येशू हा पुनरुत्थित करणारा आहे, पुनर्जीवित करणारा आहे, पुनर्संचयित करणारा आहे. त्याच्याकडे ते सामर्थ्य आहे. त्याचे शब्द असे हवेतले नाही आहेत. त्याचे शब्द फक्त बायबलची पानं भरायची होती म्हणून त्यांनी हे बोललेलं नाही आहे. हा तो खरोखर पुनरुत्थान आहे, हा तो खरोखर पुनर्जीवित आहे. बायबल या गोष्टीविषयीची स्पष्ट सांगतं. एवढंच नव्हे तर आपण आशिष प्रार्थना घरामध्ये आहोत. कितीतरी लोकांनी या मंचावरती साक्षी दिलेल्या आहेत की येशू ख्रिस्तामुळे जीवन बदललं. जीवन बदललं म्हणजे काय झालं? त्यांच्या जीवनामध्ये पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने कार्य केलं. आरोग्य नव्हतं, त्यांना आरोग्य मिळालं. तर काय झालं? देवाने पुनर्जीवित केलं त्यांचं शरीर. जेव्हा येशू ख्रिस्ताने हे शब्द या जगामध्ये वापरले की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, त्यावेळेची घटना अशी आहे की येशू ख्रिस्ताच्या मागे फार मोठा जनसमुदाय असायचा. येशू ख्रिस्त देवाची वचनं, देवाची सुवार्ता सांगत, परमेश्वराचं मन आणि परमेश्वराची इच्छा लोकांना कळवत तो इस्रायलच्या गावागावातून फिरायचा. फार लोकांचा जमावडा येशूच्या मागे होता. कित्येकांची जीवनं बदलली, कित्येकांची जीवनं स्थिर झाली. कित्येक लोक देवाला आवडेल असं जीवन जगायला लागले. आणि असं असताना तिकडे एका कुटुंबाचा उल्लेख आहे ज्याचं नाव आहे लाजराचं कुटुंब. लाजर हा येशू ख्रिस्ताच्या मित्रासमान होता. आणि झालं असं की लाजराला आजारपणामुळे मरण येतं. लाजर आजारपणामुळे मरतो. त्यावेळेला येशू ख्रिस्त कुठे अन्य गावामध्ये असतो. येशूला माहिती मिळते की बाबा लाजर आजारी आहे, तरीसुद्धा येशू तिथे जात नाही. त्याचं कारण असं आहे की त्याच्या मित्राच्या मरणातून परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताला जगासाठी, उभ्या जगासाठी परमेश्वराचं जिवंत आणि ज्वलंत असं सामर्थ्य दाखवायचं होतं. आणि मग झालं असं की जेव्हा त्याच्या मित्राला म्हणजेच लाजराला मरून 4 दिवस झाले होते, येशू तेव्हा त्या गावात पोहोचला. आणि जेव्हा तिकडे त्या गावात पोहोचला तेव्हा लाजराला 2 बहिणी होत्या. एकीचं नाव मार्था, एकीचं नाव मरिया. आणि ही मार्था येशूकडे आली आणि येशूला म्हणाली की तुम्हाला जेव्हा निरोप दिला होता, जेव्हा तुम्हाला आम्ही हे कळवलं होतं, तेव्हा जर तुम्ही आला असता तर आता माझा भाऊ मेला नसता. तरी पण आत्ता पण तुम्ही काहीतरी कराल तर माझा भाऊ उठेल. तर येशू म्हणतो हां तो उठेल. ती मार्था म्हणते हां पुनरुत्थानाच्या समय सगळी लोक उठणार आहेत ते आम्हाला माहिती आहे. शेवटल्या दिवशी सगळी लोक उठणार आहे हे मला माहिती आहे. तेव्हा येशू म्हणतो नाही, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आणि मग येशू ख्रिस्त त्या कबरीच्या जवळ जातो जिकडे त्याच्या मित्राला लाजराला, त्याच्या प्रेताला तिकडे ठेवलेलं आहे. ती एक गुफा होती. आणि मग येशू तिकडे त्या गुफेच्या बाहेर उभा असतो. लाजराच्या 2 बहिणी तिकडे असतात. आणि त्या बहिणींचं सांत्वन करण्यासाठी काही यहुदी लोक, त्यांच्या आजूबाजूची लोक तिकडे असतात, जी येशूचे विरोधक होते. ते असं म्हणायचे की हा जर ह्याचा मित्र समजतो मग ह्याचं मरण थांबवता आलं नाही का? हा लोकांना चांगलं करत फिरतो तर ह्याच्या मित्राला याला बरं करता नाही आलं का? ह्याचा जर एवढा जीव होता तर मग ह्याच्यासाठी याला काही करता आलं नाही का? ते लोक विरोधात होते. कारण त्यांना येशूविषयी त्यांना भडकवण्यात आलं होतं. म्हणून ते येशू ख्रिस्ताकडे चांगल्या नजरेने पाहत नव्हते. ते कटुतेच्या नजरेने, करड्या नजरेने पाहत होते. आणि येशू सर्व हे जाणून होता की ही लोक मला कोणत्या नजरेने पाहत आहेत. यांच्या मनामध्ये माझ्याविषयी अविश्वास आहे. हे स्वीकारत नाही आहेत. तेव्हा येशू सांगतो की त्या कबरेवरची धोंड काढा. तेव्हा मार्था, त्या लाजराची बहीण म्हणते धोंड काढायला सांगू नका.
जर धोंड काढली गेली तर माझ्या भावाला मरून 4 दिवस झालेले आहेत, दुर्गंधी येणार, घाण पसरणार सगळीकडे. तेव्हा येशू म्हणतो, मी तुला सांगितलं नव्हतं काय? विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. आणि असं सांगितल्याबरोबर तिला ते कळतं की हा येशूने सांगितलेलं, मग ती धोंड काढायची परवानगी देते, धोंड काढली जाते. येशू ख्रिस्त स्वर्गाकडे बघून प्रार्थना करतो आणि मग आपला हात पुढे करून सांगतो, लाजरा बाहेर ये. आणि 4 दिवस मरून पडलेला माणूस जसाच्या तसा बाहेर येतो. जसाच्या तसा. जेव्हा तो मेला होता त्यावेळेला त्याला ज्या प्रेतवस्त्रांमध्ये गुंडाळलेलं होतं आणि त्या काय विधिविधान करून त्याला गुंडाळून त्याला त्या कबरेमध्ये ठेवण्यात आलं होतं, अगदी त्या कपड्यानिशी, त्या तागाच्या वस्त्रांनिशी तो जसाच्या तसा बाहेर आला, जसं त्याला गुंडाळलं होतं. येशू म्हणाला की ह्याला मोकळं करा आणि घरी जाऊ द्या. तेव्हा त्या लोकांनी, जे लोक येशूचा विरोध करणारे होते, जे लोक येशूला नाकारणारे होते, येशूविषयी ज्यांच्या मनात चीड निर्माण झाली होती, त्यांना जेव्हा हे बघितलं की बापरे, 4 दिवस मरून पडलेल्या माणसाला हा नावानिशी हाक मारतो आणि 4 दिवस मरून पडलेला माणूस ह्याचा ऐकून अगदी जिवंत असल्यासमान बाहेर येतो, तर याचा अर्थ हा साधा सुद्धा नाही आहे, भविष्यवक्त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेला तारणारा हाच आहे असं म्हणून ते विश्वास ठेवतात. कसं नाकारतील, कसं नाकारतील ती यहुदी लोक, कसं नाकारतील? लाजराच्या आजूबाजूची लोक कसं नाकारतील? कारण बायबल म्हणतं लाजर आजारपणामुळे मेला होता, म्हणजे लाजर आजारी आहे हे त्या समाजामध्ये माहिती होतं. लाजर मेला आहे, त्या लाजराची जी काही उत्तरक्रिया केली जाते ती उत्तरक्रिया करायला हीच यहुदी लोक तिकडे होती. ह्याच यहुदी लोकांनी उत्तरक्रिया केली होती. एवढंच नव्हे तर लाजराच्या घरात पुरुष माणूस कोण नाही, लाजर एकमेवच पुरुष होता आणि तोच मेला. आता ह्यांचं करायला कोण? म्हणून समाजाच्या दृष्टीने यहुदी लोकच ह्या प्रेताला, लाजराचं प्रेत त्या कबरेमध्ये ठेवणारी हीच लोक होती. हीच लोक होती ज्यांनी त्या कबरेवरती धोंड ढकलून ठेवली होती. एवढं सगळं यांना माहिती आहे. लाजर आजारी आहे हे सुद्धा माहिती होतं त्यांना. लाजर आजारपणामुळे त्याला मरण आलेलं आहे आणि मग आता यांच्या घरात करता धरता पुरुष कोण नाही आहे, म्हणून आम्हीच हिच्या भावाची उत्तरक्रिया केली, आम्ही त्याला उचलून कबरेत ठेवलं, आम्ही त्याच्या कबरेवरती धोंड लावली आणि आता सगळं उलटं चाललंय. आणि येशू म्हणतोय, लाजरा बाहेर ये. आणि 4 दिवस पडून पडलेला लाजर आमच्या डोळ्यांनी बाहेर आला. तेव्हा त्यांनी विश्वास ठेवला. किती लोकांनी विश्वास ठेवला? येशू ख्रिस्ताकडे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे, पुनर्जीवित करण्याचं सामर्थ्य आहे, पुनर्संचयित करण्याचं सामर्थ्य आहे. हे तो असंच नाही बोललेला आहे. तो पुनर्जीवितपणा ठेवतो, तो पुनरुत्थान करण्याचं सामर्थ्य ठेवतो. मग ते शरीरातलं असोत नाही तर आत्मिक जीवनातलं असोत, दोन्ही गोष्टींमध्ये त्याची चालते, दोन्ही गोष्टींमध्ये त्याचं सामर्थ्य चालतं. हे तर मी तुम्हाला शारीरिक सांगितलं की लाजर शरीरामध्ये मेला होता, लाजर शारीरिक दृष्ट्यामध्ये मेला होता. त्याच्या शरीरामध्ये 4 दिवस श्वास घेतला नव्हता, त्याच्या शरीरामध्ये 4 दिवस आत्मा नव्हता, त्याच्या शरीरामध्ये पेशींनी हालचाल केली नव्हती, कारण तो मेला होता. जेव्हा श्वासच चालू नाही आहे, फुफ्फुसच काम करत नाही आहे, तर शरीरामधल्या पेशी काय काम करणार, शरीरामधले रक्त काय काम करणार? परंतु जेव्हा जीवनाचा प्रभू जो पुनरुत्थान करण्याचं सामर्थ्य बाळगतो, जेव्हा त्यांनी मृत शरीराला हाक मारली, तेव्हा त्याचं शरीर पुन्हा एकदा जिवंत झालं आणि तो सगळ्यांच्या समोर उभा राहिला. हे त्याच्याकडे पुनरुत्थान करण्याचं सामर्थ्य. तो हे बोलला हे सत्य आहे. कारण उभ्या जगामध्ये या गोष्टीविषयीची आजही साक्ष दिली जाते की येशू ख्रिस्त या जगामध्ये होता आणि त्याला वधस्तंभावरती खिळलं. इतिहास या गोष्टीविषयीचं साक्ष देतो. तुम्ही इतिहास शिकला असेल तर तुम्हाला माहिती आहे, येशू ख्रिस्ताच्या जीवनाला वगळून कोणालाच इतिहास सांगता येत नाही. कारण काही राजे महाराजे असे होते जे येशू ख्रिस्ताच्या जन्मा अगोदर होते, काही राजे महाराजे असे होते जे येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर होते. म्हणून त्यांना राजांची कारकीर्द सांगताना, इतिहासाची स्पष्टोक्ती सांगताना येशू ख्रिस्ताचं नाव घेणं गरजेचं आहे. कारण येशू ख्रिस्ताला वगळून कोणालाच इतिहास सांगता येणार नाही. इतिहास येशू ख्रिस्ताशिवाय अपूर्ण आहे. म्हणून येशू ख्रिस्त हा एक केंद्रबिंदू आहे आणि जगाला माहिती आहे, इतिहास या गोष्टीविषयीचं साक्ष देतं की ज्याला क्रुसावरती खिळून मारलं तोच मरणाच्या 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. तो पुनरुत्थानाचं सामर्थ्य बाळगणारा आहे. समस्त मनुष्य जातीच्या पापांच्या क्षमेसाठी ज्यांनी सगळ्यांचा भार आपल्या शरीरावरती घेतला, पापाचं ओझं उचललं आणि आपल्या रक्ताचा सडा त्यांनी या पृथ्वीवरती सांडिला आणि जखमा सहन केल्या. त्याच्या जखमा फार गहन होत्या, त्याच्या रक्ताचं मर्म फार ज्वलंत आहे. आणि असं प्रभू येशू ख्रिस्त ज्याने आपल्या जीवनामध्ये एकही पाप केलं नव्हतं, जो निष्पाप होता, निष्कलंक होता, निर्दोष होता, आणि असं असतानाही तो तुमच्या आणि माझ्यासाठी अपराधी म्हणून गणण्यात आला. मरण यातना त्याला सोसाव्या लागल्या आणि तो जीवनाचा प्रभू, बायबल म्हणतं तो जीवनाचा प्रभू आहे. त्याच्यामधून जीवन वाहतं. तो जीवन देणारा, तो जीवन दाता आहे. म्हणजे मरणाचं त्याच्याजवळ काही नामोनिशाण नाही आहे. तो जीवन देणारा आहे, सार्वकालिक जीवनाचा तो, आणि तो जीवनाचा अधिपती आहे. मरणाचं त्याच्याजवळ काही नाही. असं असतानाही त्यांनी क्रुसावरती मरण पत्करलं.
असं असतानाही त्यांनी क्रुसावरती मरणाला कवटाळलं. का? कारण तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवनाची आणि अनंतकाळाच्या जीवनाची शाश्वती प्राप्त व्हावी. तो मेला तेव्हा त्याच्या लोकांनी येशू ख्रिस्ताच्या त्या प्रेताला तागाच्या वस्त्रांमध्ये उत्तर क्रियेप्रमाणे ठरवलं, विधीप्रमाणे ठरवलं आणि तागाच्या वस्त्रांमध्ये गुंडाळून एका कबरेमध्ये ठेवलं. येशूचे शिष्य आणि अन्य लोक, त्याच्यावर विश्वास ठेवणारी लोक रडत होते की काय आलं, आता काय होणार पुढे. येशू ख्रिस्त आपला प्रभू मरण पावला, त्याला कबरेमध्ये ठेवलेलं आहे आणि आता काय होणार पुढचं कोणालाही माहिती नाही. आणि ठरवल्याप्रमाणे त्यांच्या विधिविधानाप्रमाणे आठवड्याच्या पहिल्या दिवशी काही स्त्रिया सुगंधी अत्तर घेऊन त्या प्रेताला लावायला जाणार होत्या. तेव्हा त्यांनी पाहिलं की त्या कबरेवरची धोंड एका बाजूला लटकलेली आहे, ढकललेली आहे आणि त्याच्यावरती एक दूध बसलेला आहे ज्याचा चेहरा विजेसारखा आहे. तो म्हणाला त्या येशूच्या शरीराला, प्रेताला जे लोक सुगंधी द्रव्य लावायला आली होती त्यांना देवदूताने सांगितलं, जिवंतांचा शोध तुम्ही मेलेल्यांमध्ये का करता? तो मेला होता परंतु आता तो उठलेला आहे, अशी साक्ष पहिली दिली. त्या बहिणींनी जाऊन आतमध्ये पाहिलं तर बघतात तर काय फक्त तागाची वस्त्र आहेत, येशूचं शरीर तिकडे कुठे दिसत नाही आहे. धावत जाऊन ते शिष्यांना सांगतात की पहा, आम्ही तिकडे येशूच्या कबरेजवळ गेलो होतो परंतु तिकडे येशूचं शरीर नाही आहे. तिकडे एक देवदूत होता, त्यांनी सांगितलं जिवंतांचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? तो उठला आहे. एवढा बोलता क्षणी येशू ख्रिस्त त्यांच्यासोबत, त्यांच्या देखत तिकडेच त्या रूममध्ये उपस्थित होता. त्यांनी आपली उपस्थिती तिथे दाखवली. मरणातून जीवनात पार गेलेला असा एकच आहे, मृत्यूवरती ज्यांनी विजय मिळवला असा एकच आहे, ज्याला मृत्युंजय बोललं जातं असा एकच आहे, जो तुमचा आणि माझा परमेश्वर तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो पुनरुत्थानाचं सामर्थ्य बाळगतो. तो शारीरिक नव्हे, फक्त शरीराच्या बाबतीत नव्हे, आत्म्याच्या बाबतीत सुद्धा बाळगतो. लाजराच्या बाबतीत असं होतं की लाजराचं जीवनच संपलं होतं, लाजराचं शरीरच संपलं होतं, परंतु परमेश्वराने त्याला पुनर्जीवित केलं. परमेश्वराने आपल्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने, आपल्या पुनर्संचयिताच्या सामर्थ्याने त्या लाजराच्या शरीरामध्ये पुन्हा एकदा जीव फुंकला. त्या लाजराच्या शरीरामध्ये पुन्हा एकदा जीव, पुन्हा एकदा आत्मा दिला. बायबलमध्ये बऱ्याच ठिकाणी परमेश्वराच्या पुनरुत्थानाचं हे सामर्थ्य अगदी ज्वलंत पद्धतीने वाचायला, ऐकायला, आजही ऐकायला मिळतं. बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे जक्काई नावाचा एक माणूस जो ह्या जगामध्ये जगून गेला, हा जक्काई नावाचा माणूस स्वतःमध्ये फार कंजूस वृत्तीचा माणूस, ज्याला दया माया काही नाही, ज्याच्यामध्ये दया नाही, माया नाही, ज्याच्यामध्ये दुसऱ्याविषयी प्रेम नाही, दुसऱ्याविषयी चांगलं नाही, जो फक्त स्वतःचं असा जगणारा एक माणूस येशूच्या संपर्कात येतो. तुम्ही वाचलं असेल, किती वेळा ऐकलं पण असेल. एक असा माणूस की ज्याला विचार करा की हा माणूस येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी एका झाडावरती चढला, ही त्याची मेहनत आहे. हे देवाला पाहण्यासाठी त्याची धडपड आहे. आणि येशूला प्रत्येक माणसाची धडपड माहिती आहे. येशू प्रत्येक माणसाच्या धडपडीविषयी जाणून आहे. येशू प्रत्येक माणसाच्या मेहनतीविषयी जाणून आहे. आणि अगदी त्याप्रमाणे जक्कायाविषयी जाणून होता की माझ्यासाठी कोणीतरी धडपड केलेली आहे, मला बघण्यासाठी कोणीतरी मेहनत घेतलेली आहे. येशू त्या झाडाजवळ येताच जक्कायाला सांगतो, जक्काया त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी उतरवायचे आहे. बस एवढं येशू बोलायची देर होती. लोकांमध्ये खळबळ माजली, लोकांमध्ये किलबिलाट सुरू झाला. हा देवाचा पुत्र, याला समजतंय का ह्याचं हा कोण आहे? आज पण समाजामध्ये अशी माणसं असतात जी काही समस्या, प्रत्येक गल्लीबोळामध्ये, प्रत्येक नगरामध्ये, प्रत्येक शहरामध्ये अशी माणसं असतात की ज्याची लोकांना चीड येते. हा एक असा माणूस आहे जो विनाकारण लोकांना त्रास देतो. हा एक असा माणूस आहे की हा बोलतो कमी, शिव्या जास्त देतो. हा एक असा माणूस आहे ज्याला कोणाचं चांगलं बघवत नाही. प्रत्येक गल्लीबोळात एक माणूस असतोच. विचार करा, हा माणूस समजा देवाला बघण्यासाठी जक्कायासारखा झाडावरती चढला आणि तुम्ही तिकडे उभे आहात आणि येशू तुमच्या त्या गल्लीबोळातल्या त्या माणसाला बोलला की आज मला तुझ्या घरी यायचं आहे. तुम्ही तर पेटूनच उठाल. येशू, तुझी मी रात्रंदिवस प्रार्थना करतो, तू माझ्या घरी यायला पाहिजे. हा दुसऱ्यांची कळ काढतो, हा दुसऱ्यांना बोलतो, हा शिव्या घालतो आणि तू ह्याच्या घरी चाललायस. असं नाही, मी प्रार्थना करतो, तुला काय माझी प्रार्थना दिसली नाही का? मी बायबल वाचतो, मी असं करतो, मी तिकडे प्रार्थनेला जातो, तू माझ्या घरी यायचं सोडून त्याच्या घरी. तो कोण आहे तुला माहिती आहे का? तुम्ही पकडाल येशूच्या हाताला आणि बोलाल चल माझ्या घरी जबरदस्ती. आणि त्यावेळेला त्या लोकांनी पण तसंच केलं. येशू बोलला जसा की आज मला तुझ्या घरी उतरवायचं आहे, बस तुम्ही बायबल वाचा, लिहिलेलं आहे. त्या लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. म्हणजे विचार करा की त्या जक्कायाची जीवनी कशी असेल, त्या जक्कायाचं जीवनचरित्र कसं असेल की प्रत्येकाला त्याचा राग आहे, प्रत्येक त्याच्याकडे बघितल्यावर तोंड फिरवतो. म्हणजे लोकांमध्ये त्याची समजूत अशी आहे किंवा लोकांमध्ये त्याचं स्वतःचं जीवनमानच असं आहे की तो स्वार्थी वृत्तीचा आहे, तो लुबाडणाऱ्या वृत्तीचा आहे. तो फक्त घेणं समजतो, त्याला कधी द्यायला समजत नाही. कोणाचं तरी हा चांगलं करेल असं कोणी स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही, असं त्याचं जीवन होतं. आणि त्या माणसाला येशू म्हणाला आज मला तुझ्या घरी उतरवायचे आहे. आणि मग येशूने पाहिलं लोक कुजबूज करतायत
जक्कायाने पण पाहिलं लोक कुजबूज करतायत, पण येशूच्या मस्तिष्कामध्ये एक वेगळी योजना होती. येशूच्या हृदयात त्याच्याविषयी वेगळी योजना होती आणि जक्कायाच्या आनंदापुढे लोकांच्या गोष्टींकडे त्यांनी पाहिलं नाही. येशू ख्रिस्ताचं त्यांनी आगत स्वागत केलं, खानपान झालं आणि तिकडे बऱ्याच गोष्टी येशू बोलला असेल. आता येशू जे बोलला, येशू त्याच्याबरोबर जो राहिला, येशूने त्याच्याबरोबर जो वेळ घालवला, त्याच्यामध्ये काय बोलला असेल तुम्हाला वाटतं? की तुझ्याकडे जमीन जुमला किती आहे, किती पेपर तू नावावर करून घेतलेस, मग दागिने किती आहेस, किती तोळे सोनं बनवलंस, मग कसं अंगठ्या केल्यास की हार केलास की काय केलास, काय वाटतं तुम्हाला? असं बोलला असेल येशू? येशू बोलला असेल तर स्वर्गाचं बोलला असेल, कारण बायबल म्हणतं जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे आणि तो सगळ्या वरच्याच गोष्टी बोलतो. आणि येशूने सगळ्या वरच्या गोष्टी बोलल्या. स्वर्गीय गोष्टी बोलल्यानंतर त्याच्या बोलण्यातून जक्कायाला एक प्रेरणा मिळाली, एक सामर्थ्य मिळालं आणि अचानक सगळ्यांच्या समोर हा उभा राहिला आणि येशू समोर म्हणाला, पहा प्रभूजी, ज्याचं मी लुबाडलेलं आहे त्याला 4 पट मी परत करतो आणि माझ्या संपत्तीतली अर्धी संपत्ती विकून मी गोरगरिबांना वाटून देतो. येशू म्हणाला, आज या घराण्याला तारण प्राप्त झालेलं आहे. जक्काई कसा होता? जक्काई स्वभावामध्ये मेलेला होता, त्याला कोणाची पडली नव्हती. जक्काई कसा होता? त्याच्या हृदयामध्ये दयामाया नव्हती. जक्काई आत्म्यामध्ये पण मेला होता. जो आत्म्यात जिवंत आहे त्याला दयामाया येते. आत्म्यात जिवंत आहे त्याला दुसऱ्याचं रडणं बघून स्वतःला रडायला येतं. ज्या रडतो आता काय करणार मी, असं नाही. जो आत्म्यामध्ये जिवंत आहे त्याला तसं होतं. जक्काई कसा होता? आत्म्यात मेलेला होता. जक्काई कसा होता? जीवनात मेलेला होता. जक्काई कसा होता? स्वभावात मेलेला होता. फक्त स्वार्थी, फक्त पापी गोष्टी त्याच्या जवळ होत्या. फक्त पापी गोष्टी, पापाच्या संबंधितल्या गोष्टी त्याच्या जवळ होत्या. जीवनामध्ये तो मेलेला होता. एक चांगला माणूस म्हणून सुद्धा त्याची समाजामध्ये वाहवा नव्हती. एक चांगला माणूस सुद्धा असं म्हणून त्याचं समाजामध्ये नाव नव्हतं. संपत्ती गडगंज होती, गडगंज संपत्ती, की येशूला तो म्हणतो, माझ्या संपत्तीतली अर्धी संपत्ती विकून मी गोरगरिबांना देतो. याचा अर्थ असा आहे की त्याची अर्धी संपत्ती विकून पण त्याच्या नगरातले, त्याच्या शहरातली लोक, सगळी गरीब लोक खाऊन तृप्त होऊ शकतात, त्यांचं जीवन रिस्टोर होऊ शकतं, एवढी त्याच्याकडे गडगंज संपत्ती होती. पण गडगंज संपत्ती असून सुद्धा समाजामध्ये तुला लोक चांगली बोलत नव्हती. तुला मोठा मानपद असून सुद्धा समाजामध्ये तुला लोक चांगले म्हणत नव्हती, कारण तू समाजाच्या दृष्टीने मेलेला आहे. लोक जेव्हा तुझ्याकडे बघायची तेव्हा तुला नाकारायची. लोक तुझ्याकडे बघायची तेव्हा तुला धुतकारायची. तुझ्याकडे तुझ्याविषयी चांगलं बोलायचे नाहीत. एवढा तो मेलेला होता. समाजामध्ये, जीवनामध्ये, आत्म्यामध्ये मेलेला असताना तो पुनरुत्थानाच्या परमेश्वराच्या सहवासात आला. तेव्हा बायबल म्हणतं परमेश्वराच्या पुनरुत्थानाच्या स्वभावाजवळ आल्याबरोबर हा जक्काई नावाचा माणूस टोटली बदलतो. टोटली तो सांगतोय की मी माझ्या संपत्तीतली अर्धी संपत्ती विकून गोरगरिबांना देतोय. आता तो देण्याची भाषा करतोय. येशूच्या संपर्कात राहिल्यामुळे आता त्याला देण्याविषयी कळतंय. त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या आत्म्यामध्ये एक चांगली भूमिका आलेली आहे. लोकांविषयी प्रेम आलेलं आहे. गरिबांविषयी कळवळा आलेला आहे. एक चांगला माणूस म्हणून देवाने त्याला समाजामध्ये उभं केलं. तर हे काय आहे? हे दुसरं काही नसून हे देवाच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. देवाने त्याच्या जीवनाला पुनरुत्थित केलं, पुनर्जीवित केलं. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य फक्त शरीरापुरती मर्यादित नाही, ते आत्म्यापुरती पण आहे, ते जीवनापुरती पण आहे. आज किती लोकांमध्ये नाती संपलेली आहेत. कोण कोणाला जास्त बोलत नाही, भावाभावांमध्ये पटत नाही, बहिणी बहिणींमध्ये पटत नाही, सासू सुनांमध्ये पटत नाही. नाती मेलेली आहेत. मुलं आई वडिलांमध्ये पटत नाही, नाती मेलेली आहेत. पण देव असा आहे जो सगळं काही पुनर्जीवित करण्याचं सामर्थ्य ठेवतो, जो सगळं काही पुनरुत्थित करण्याचं सामर्थ्य ठेवतो. कारण तो आहेच. त्यांनी सांगितलेलंच आहे की मीच पुनरुत्थान आणि मीच जीवन आहे. तुम्ही त्याच्या जवळ याल, त्याच्या संपर्कात याल, तर तुमच्या जीवनातल्या ज्या काही गोष्टी मृत आहेत, मेलेल्या आहेत, मग कदाचित तो तुमचं जीवन असेल, कदाचित तुमचं आरोग्य असेल, कदाचित तुमचा बिझनेस असेल, कदाचित तुमची नोकरी असेल. नोकरी आहे पण पगार वाढत नाही, व्यवसाय आहे पण यश नाही, शरीर आहे पण आरोग्य नाही, हे सगळं मेलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगतो, तो पुनरुत्थित करण्याचं सामर्थ्य बाळगणारा परमेश्वर, त्याच्याजवळ विश्वासाने या, म्हणजे स्वर्गाच्या राज्यातून ते सामर्थ्य तुमच्याही जीवनात काम करेल. एक जीवन स्टेबल करतो. येशू ख्रिस्त एक जीवन पुनर्संचयित करतो. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्त लोकांना उपदेश करत असताना तिकडे एका व्याभिचाराच्या पापामध्ये अडकलेल्या स्त्रीला पकडण्यात आलं आणि येशूच्या समोर ठेवण्यात आलं. सांगितलं शास्त्री आणि पुरुषांनी की हिला मी व्याभिचाराचं पाप करत असताना पकडलेलं आहे. आणि शास्त्रलेख असा आहे की अशा लोकांना दगडाने ठेचून मारावं. तर तू काय म्हणतोस? येशू ख्रिस्ताची परीक्षा पाहण्याकरिता अटीतटीचा प्रश्न ह्या लोकांनी येशूला विचारला. तेव्हा येशू काही न बोलता जमिनीवरती ओनवून लिहित होता आणि ते एकसारखे विचारतायत. येशूला पकडण्याचा त्यांचा डाव होता
येशूला बोलण्यामध्ये अडकवण्याचा त्यांचा कट होता. येशू सर्व जाणून आहे. एकसारखे विचारतायत, काय करू हिचं, मारू का हिच्यावरती दगड, मारू का हिला दगडाने ठेचून मारू का. येशू म्हणतो, तुमच्यात जो निष्पाप त्याने पहिला दगड हिला मारा. असं बोलल्याबरोबर म्हाताऱ्यापासून लहान मुलापर्यंत सगळ्यांनी दगड तिकडेच टाकला, आपापल्या घरी निघून गेले आणि त्या स्त्रीला कोणी दोष ठरवला नाही. ती तशीच वाचली गेली. परत येशू म्हणाला, बाई तुला दंड ठरवला नाही का कोणी. ती म्हणते, नाही. जा, मी सुद्धा तुला दंड ठरवित नाही, इथून पुढे पाप करू नको. याचा अर्थ येशू ख्रिस्ताने नव्या जीवनाच्या वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिला आणि ती नवं जीवन जगायला लागली. याचा अर्थ येशूने तिचं जीवन स्टेबल केलं, पुनर्जीवित केलं. किती लोकांनी इथे साक्ष दिलेलं आहे की आम्ही व्यसनांमध्ये होतो आणि व्यसन करून परिवाराला त्रास द्यायचो, आम्ही स्वतःच्या शरीराला त्रास करून घ्यायचो. परंतु येशूकडे आम्ही प्रार्थनेला आलो, येशूकडे आम्ही प्रार्थना केली, माझ्या घरच्यांनी प्रार्थना केली आणि आज मी व्यसन नाही आहे. हे काय आहे? येशूने पुनरुत्थित केलेलं आहे. येशूने त्याच्या जीवनाला रिस्टोर केलेलं आहे, पुनर्जीवित केलेलं आहे. एक चांगला माणूस म्हणून त्याला समाजामध्ये ठेवलेलं आहे. इथे एक साक्ष झालेली, फार सुंदर साक्ष होती ती, की त्यांचं मला आता नाव आठवत नाही, परंतु ती साक्ष अशी होती की त्यांची लोक त्यांना धुतकारायचे, ते दारू प्यायचे, चोरी करायचे आणि समाजामध्ये त्यांचं काय हे नव्हतं, दरवाजात पण त्यांना कोण उभं करायचं नाही. पण झालं असं की ते प्रार्थनेला आले आणि प्रार्थनेला आल्यानंतर त्यांचं जीवन बदललं. जी लोक त्यांना नाकारायची ती लोक घरात बोलवण्यासाठी त्यांना हे करतात. याचा अर्थ देवाने त्या माणसाचं सुद्धा जीवन आपल्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने रिस्टोर केलेलं आहे. तुमच्या जीवनात जे काही असेल, जे काही मृत असेल, ते सर्व काही परमेश्वराकडे आणा. तो पुनर्जीवित करण्याचं सामर्थ्य ठेवतो, तो पुनर्संचयित करण्याचं सामर्थ्य ठेवतो. जे तुम्हाला वाटतं की माझ्या जीवनात हे मेलेलं आहे, माझं नातेसंबंध मेलेलं आहे, माझं जीवन मेलेलं आहे, शरीर मेलेलं आहे, स्वभाव मेलेला आहे, चांगलं काही माझ्याकडे वसतच नाही, किंवा मला माझ्या वाटेला सगळं काही चुकीचंच येतं, जे काही वाटतं तुम्हाला परमेश्वराजवळ घेऊन या. त्याच्या सहवासात राहा, त्याच्या संपर्कात राहा. प्रार्थनेला येण्याच्या द्वारे, शब्द वाचण्याच्या द्वारे, ऐकण्याच्या द्वारे त्याच्या संपर्कात राहा. जक्कई येशूच्या संपर्कात राहिला तेव्हा येशूच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने जक्काईचं जीवन पुनरुत्थित केलं. समाजासमोर एक चांगलं व्यक्तिमत्व असं त्याला घडवलं. काय झालं असेल लोकांमध्ये त्यावेळेला की येशूला तो म्हणाला की मी माझी संपत्ती विकून गोरगरिबांना, माझी संपत्ती अर्धी विकून गोरगरिबांना वाटून देतो. दुसऱ्या दिवशी काय झालं असेल? जक्कई गेला असेल वाटायला, तेव्हा लोकांमध्ये अचंबा पसरला असेल. असं कसं होऊ शकतं? हा माणूस ज्याच्या हातातून ₹1 कधी सुटत नाही, हा माणूस ज्याला कोणाची दयामाया पडलेली नसते, हा माणूस कधी स्वतःचं सोडून दुसऱ्याचा कधी विचार करतच नाही, हा माणूस चक्क लोकांना वाटतोय, देतोय. आणि एवढंच नव्हे, तो हे पण म्हणाला की ज्याचं मी लुबाडले त्याला 4 पटीने परत करतो. ज्याचे 1000 रुपये लुबाडले असतील त्याला 4000 रुपये द्यायला गेला असेल, ज्याचे 10,000 लुबाडले असतील त्याला 40,000 द्यायला गेला असेल. लोकांमध्ये आवाकच राहिले असतील की काय झालं असं एका रात्रीत. सूर्य कुठे उजाडला? सूर्य उजाडायची वेळ नाही आहे. कोणीतरी सांगणार की त्याच्या घरी कालच जीवनाचा प्रभू येशू ख्रिस्त येऊन गेलेला आहे. हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे, हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे जे जगाला आजही उपलब्ध आहे. हे सामर्थ्य रोजच उपलब्ध आहे. जेव्हा जेव्हा इकडे साक्ष घडते आणि तुम्ही ऐकता की नाही इकडे एखाद्याचं जीवन बदललं, एखाद्याचं जीवन स्टेबल झालं, एखाद्याला आरोग्य प्राप्त झालं, एखाद्याच्या जीवनामध्ये समेट झाला, तेव्हा समजून जा की परमेश्वराच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य याच्या जीवनामध्ये काम करत आहे. आणि अशाच पद्धतीचं हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आपण सर्वांच्या जीवनामध्ये आज कार्य करत म्हणून सर्व मिळून प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊत. आमेन.